आज आपण सिक्युरिटी मेजर्स इन ई कॉमर्स हे पाहणार आहोत. ई कॉमर्सचा वापर करताना बऱ्याचदा आपल्याला काही पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन शेअर करावी लागते. तर ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ही त्यासाठी ई कॉमर्समध्ये काही सिक्युरिटी मेजर्स आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे ती इन्फॉर्मेशन कशा प्रकारे प्रोटेक्ट केली जाते जेव्हा ई कॉमर्समध्ये ती सेंड केली जाते. तर हे आपण कशा पद्धतीने होते हे पाहूयात आता. फर्स्ट ऑफ ऑल, हा कन्सेप्ट काय आहे? तर जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा एखादी वस्तू विकतो त्यावेळी ऑब्वियसली फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपण सेंड करतो किंवा तिकडून ती रिसीव केली जाते. तर जेव्हा आपण सेंड करतो ती ॲज इट इज सेंड न होता त्याचं काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं जातं आणि नंतर ज्या ठिकाणी ती रिसीव केली जाते तिथे सुद्धा त्याचं कन्वर्जन अगेन ओरिजिनल फॉर्ममध्ये होतं आणि मग तिथे ते रिसीव होतं. म्हणजेच पूर्वीच्या काळी जसं आपण म्हणायचो की काहीतरी कोड लँग्वेज असते, की म्हणजे गुप्तहेर वगैरे राजांच्या काळामध्ये असायचे, तर ते काय करायचे की काहीतरी वेगळी लँग्वेज वापरायचे निरोप पाठवताना. तशा प्रकारे इथे सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निरोप मीन्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा एनी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सेंड करताना ॲज इट इज न जाता ती कन्वर्ट केली जाते आणि मग सेंड केली जाते. या पद्धतीने ई कॉमर्समध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. तर त्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण बघूयात आता. फर्स्ट आहे एन्क्रिप्शन. एन्क्रिप्शन ही सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी सिक्युरिटी मेथड आहे. यामध्ये जेव्हा आपण एखादा पासवर्ड सेंड करतो किंवा पेमेंट इन्फॉर्मेशन सेट करतो किंवा काही पर्सनल इन्फॉर्मेशन सेंड करतो तर त्यासाठी एन्क्रिप्शनचा वापर केला जातो. तर जसं आपण आत्ताच म्हणालो की यामध्ये काय होतं की जो प्लेन टेक्स्ट आहे, प्लेन टेक्स्ट म्हणजे जो आपण वाचू शकतो मॅटर, त्याला म्हणतात प्लेन टेक्स्ट. त्या मॅटरचं कन्वर्जन C4 टेक्स्टमध्ये होतं आणि त्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते त्या प्रोसेसला म्हणतात एन्क्रिप्शन. म्हणजेच प्लेन टेक्स्टचं कन्वर्जन C4 टेक्स्टमध्ये करण्यासाठी जी प्रोसेस वापरण्यात येते त्याला म्हणतात एन्क्रिप्शन. आता C4 टेक्स्ट म्हणजे काय? तर C4 टेक्स्ट म्हणजे कोडेड फॉर्म ऑफ डेटा. म्हणजे प्लेन टेक्स्टचं अशा प्रकारच्या कोडमध्ये कन्वर्जन केलं जातं की जे आपण वाचू शकत नाही, ज्याला आपल्याला म्हणजे पाहिलं समोर तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की ते काय लिहिलंय, त्याचं मिनिंग काय आहे. तर तो आहे C4 टेक्स्ट. आता हे एन्क्रिप्शन प्रोसेस जी आहे ती ज्या ठिकाणाहून माहिती पाठवली जाते त्या ठिकाणी ही प्रोसेस होते आणि जिथे आता रिसीव होणार आहे तिथे याच्या विरुद्ध एक्झॅक्टली ऑपोजिट प्रोसेस होते, त्याला म्हणतात डिक्रिप्शन. डिक्रिप्शन म्हणजे C4 टेक्स्टचं कन्वर्जन प्लेन टेक्स्टमध्ये होतं इथे. अगेन C4 टेक्स्ट म्हणजे कोडेड फॉर्म ऑफ डेटा की जो रिडेबल नाही आहे, ज्याला आपण वाचू शकत नाही, त्या C4 टेक्स्टचं कन्वर्जन प्लेन टेक्स्टमध्ये होतं. या प्रोसेसला म्हणतात डिक्रिप्शन. तर या एन्क्रिप्शनचे काही प्रकार आहेत. तर फर्स्ट मेथड आहे सिमेट्रिक एन्क्रिप्शन आणि सेकंड आहे असिमेट्रिक. आता सिमेट्रिक म्हटल्यावर आपण काय म्हणतो की आपण तिथे कंपॅरिझन करत असतो दोन बाजूंचं, आणि जेव्हा ह्या दोन बाजू सारख्या असतील तेव्हा आपण त्याला सिमेट्रिक म्हणतो, म्हणजे सेम मेथड आहे. आणि असिमेट्रिकमध्ये जेव्हा हे सारखे नाही आहेत, विसंगत आहेत, म्हणजे काहीतरी बदल आहे, एका साईडला वेगळी बाजू आहे दुसऱ्या साईडला वेगळी बाजू आहे, तेव्हा त्याला असिमेट्रिक असं म्हणतात. सिमेट्रिक म्हणजे आपण म्हणू शकतो की आपले दोन्ही हात हे सिमेट्रिकल आहेत, म्हणजे सगळे त्याचे डायमेन्शन्स म्हणा किंवा काही असे ते सेम आहे, तर दॅट इज सिमेट्रिकल. ओके, सो याला सिमेट्रिक एन्क्रिप्शनलाच प्रायव्हेट की एन्क्रिप्शन असंही म्हणतात. यामध्ये एकच कीचा वापर केला जातो एन्क्रिप्शन करण्यासाठी आणि डिक्रिप्शन करण्यासाठी. म्हणजेच कसं की जेव्हा आपला प्लेन टेक्स्ट असतो त्याला एक मॅथमॅटिकल अल्गोरिदम किंवा एक मॅथमॅटिकल की वापरली जाते, तर त्या कीला प्रायव्हेट की असं म्हणतात. या कीचा वापर करून आपल्या प्लेन टेक्स्टचं कन्वर्जन
C4 टेक्स्टमध्ये केलं जातं, म्हणजे कोडेड फॉर्म तयार होतो त्याचा. आणि तो कोडेड फॉर्म जिथे रिसीव्ह होतो तिथे त्याच कीचा अगेन वापर केला जातो त्या कोडेड फॉर्मचं प्लेन टेक्स्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजेच एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन या दोन्हीही प्रोसेससाठी एकाच कीचा वापर केला जातो, म्हणून याला सिमेट्रिक एन्क्रिप्शन असं म्हणतात. अदर नेम याचं आहे प्रायव्हेट की एन्क्रिप्शन. ओके. देन नेक्स्ट आहे असिमेट्रिक एन्क्रिप्शन. म्हणजे इथे एन्क्रिप्शनसाठी एक वेगळी की वापरली जाते आणि डिक्रिप्शनसाठी एक वेगळी की वापरली जाते. मग एन्क्रिप्शन म्हणजे प्लेन टेक्स्टचं C4 टेक्स्टमध्ये कन्व्हर्जन. तर यासाठी पब्लिक की वापरली जाते आणि ज्या ठिकाणी ती रिसीव्ह होणार आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट की वापरली जाते त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी. म्हणजे एन्क्रिप्शनसाठी पब्लिक की वापरली जाते आणि डिक्रिप्शनसाठी प्रायव्हेट की वापरली जाते. मग एन्क्रिप्शन म्हणजे प्लेन टेक्स्टचं कन्व्हर्जन C4 टेक्स्टमध्ये आणि डिक्रिप्शन म्हणजे C4 टेक्स्टचं कन्व्हर्जन प्लेन टेक्स्टमध्ये. तर हे आहे एन्क्रिप्शन. यामध्ये आपण आपल्या पर्सनल डिटेल्स की ज्या खूप इम्पॉर्टंट असतात किंवा फायनान्शियल डिटेल्स सेंड करताना या पद्धतीने त्या सेंड केल्या जातात ई-कॉमर्समध्ये. आता आपण नेक्स्ट बघूया सिक्युरिटी मेथड. नेक्स्ट आहे डिजिटल सिग्नेचर. आपण सिग्नेचर्स कशासाठी करतो एखाद्या पेजवरती, की जे काही आपण लिहिलेलं आहे त्या सिग्नेचरच्या वरती ते कोणी लिहिलंय किंवा जो लिहिणारा आहे त्याच्या माहितीप्रमाणे ते खरं आहे. उदाहरणार्थ आपण सिग्नेचर कुठं करतो तर आपला बायोडेटा जो असतो त्याच्या खाली आपण सिग्नेचर करतो. म्हणजे मी जो बायोडेटा सपोज त्या पेजवर लिहिलेला असेल तो अप टू माय बेस्ट नॉलेज ते खरं आहे असं म्हणून आपण ते सही करतो. म्हणजे त्या डॉक्युमेंटला अर्थ कधी प्राप्त होतो तर जेव्हा त्या डॉक्युमेंटवर लिहिलेली माहिती ज्या व्यक्तीने लिहिली आहे त्याची सही तिथे खाली असते, तेव्हाच त्या डॉक्युमेंटला अर्थ प्राप्त होतो. लाईक दॅट ऑनलाईन असे डॉक्युमेंट्स सेंड केले जातात. तर त्याची ऑथेंटिसिटी कशी पाहतात तर त्याच्या खाली कोणाचे डिजिटल सिग्नेचर्स आहेत. तर हे डिजिटल सिग्नेचर्स जे असतात ते त्या डॉक्युमेंटला ऑथेंटिसिटी देतात, की म्हणजे खरोखर हे डॉक्युमेंट योग्य व्यक्तीने दिलेलं आहे आणि हे येताना मध्ये कुठेही त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. कारण हे डिजिटल सिग्नेचर्स आपण जस्ट पेनाने जसं सही करतो असं काही नाही. यासाठी बरीच प्रोसिजर असते आणि ते डिजिटल सिग्नेचर्स केल्यानंतर ते त्या पेपरचं ऑथेंटिसिटी म्हणजे तो मॅटर जो आहे त्या पेजवर लिहिलेला त्याची ऑथेंटिसिटी पाहिली जाते. ओके. दिस इज द one of the method in e-commerce which is used as a security method. Next is digital signature, digital certificate. सर्टिफिकेट आणि सिग्नेचर याच्यामध्ये फरक काय हे आपण पहिले बघूया. तर सिग्नेचर म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटच्या खाली असतात की जे सांगतात की त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं जे आहे ते सही करणाऱ्यांनी वाचलेलं आहे आणि ते खरं आहे, त्यामुळे ते खरं पकडलं जातं, म्हणजे त्या कागदाला व्हॅल्यू येते. मग सर्टिफिकेट म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला याच्यामुळे व्हॅल्यू प्राप्त होते. जसं आधार कार्ड. आपल्याला आधार कार्ड आहे, मग आपण कुठेही सपोज महाराष्ट्रात आहोत तर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जरी जायचं म्हटलं तर आपण आधार कार्ड घेऊन गेलो तर आपल्याला कुठेही भीती नाही. म्हणजे कोणीही आपल्याला पकडू शकत नाही की तुम्ही टेररिस्ट आहात किंवा अजून काही संशयित व्यक्ती आहात. किंवा आपण जम्मू काश्मीरमध्ये जरी गेलो तर आत्तापर्यंत कसं होतं तिथे की असं कोणीही तिथे येणं जाण्यास बंदी होती. तर आता आधार कार्डच्या याच्यामुळे भारतामध्ये कुठेही आपण जाऊ शकतो आणि कोणीही आपल्याला चुकीचा व्यक्ती किंवा संशयित व्यक्ती म्हणून पकडू शकत नाही. म्हणजे हे आपल्याला आयडेंटिफिकेशन देतात. तसंच ई-कॉमर्समध्ये म्हणजे डिजिटल वर्ल्डमध्ये आपल्याला आपलं आयडेंटिफिकेशन क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी डिजिटल सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागतं. आणि हे जे आहेत
डिजिटल सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला सर्टिफाईंग ऑथॉरिटीकडे ॲप्लिकेशन द्यावं लागतं आणि त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स आपण जेव्हा त्याबरोबर अटॅच करतो तेव्हा आपल्याला ते आयडेंटिफिकेशन मिळतं. आणि त्याच्यानंतर आपण जे काही कुठेही सिग्नेचर्स करू डिजिटल सिग्नेचर्स तर ते प्रूफ धरले जातील. म्हणजेच डिजिटल सिग्नेचर हे डॉक्युमेंटला आयडेंटिटी देतात किंवा ऑथेंटिसिटी देतात आणि डिजिटल सर्टिफिकेट हे एखाद्या व्यक्तीला ऑथेंटिकेशन देतात. कुठे तर ई कॉमर्सच्या वर्ल्डमध्ये. सो आता आपण ई कॉमर्समध्ये सिक्युरिटी मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत ते पाहिले. त्यामध्ये आहे एन्क्रिप्शन. एन्क्रिप्शनचे प्रकार 2 आहेत, सिमेट्रिक असिमेट्रिक. त्यानंतर नेक्स्ट सिक्युरिटी मेथड आहे डिजिटल सिग्नेचर, जी एखाद्या डॉक्युमेंटला ऑथेंटिसिटी देते. आणि सेकंड आहे डिजिटल सर्टिफिकेट, जे एखाद्या व्यक्तीला ऑथेंटिकेशन देते. हे व्यक्ती आपण म्हणू शकतो किंवा एखादा ऑब्जेक्टही असेल तर त्यालाही ऑथेंटिकेशन देण्यासाठी डिजिटल सर्टिफिकेटचा वापर केला जातो.